ओम गण गणपते नमः हा एक मंत्र, पण हा फक्त उच्चार नाही. हा आहे एक दैवी कंपन, जो अंधारातून प्रकाशाकडे, संकटातून समाधानाकडे आणि जीवनातून मुक्तीकडे नेणारा मार्ग आहे. आज आपण जाणून घेणार आहोत माघ महिन्यात साजरी होणारी गणेश जयंती आणि त्यामागील एक अत्यंत रहस्यमय, भावनिक आणि आध्यात्मिक कथा, जी फार कमी लोकांना माहीत आहे. माघ महिन्याचे आध्यात्मिक रहस्य. माघ महिना म्हणजे आत्मशुद्धीचा काळ. ऋषीमुनींच्या मते हा महिना देवतांनाही प्रिय आहे. या महिन्यात गंगेचे पाणी अमृता समान होते, मनाचे विचार शुद्ध होतात आणि देवता मानवांच्या अधिक जवळ येतात. याच पवित्र माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला जन्म झाला होता त्या परम कृपाळू देवतेचा, म्हणजेच श्री गणेशाचा. पण हा जन्म सामान्य नव्हता. तो होता रहस्यमय, अलौकिक आणि संपूर्ण सृष्टीचे संतुलन बदलवून टाकणारा. एकेकाळी कैलास पर्वतावर सर्व देवता आनंदात राहत होत्या. भगवान शंकर ध्यानस्थ होते, माता पार्वती सेवाभावी, गण, ऋषी, देव सर्वत्र शांती होती. पण अचानक पृथ्वीवरून आर्त पुकारा येऊ लागले. हे देवांनो, आम्ही संकटात आहोत. असुरांचा अत्याचार वाढत आहे, यज्ञ भंग होत आहे, धर्म ढासाळतो आहे. देवता चिंतेत पडल्या. इंद्रदेव, विष्णू, ब्रह्मा सर्व कैलासावर आले. पार्वती मातेला मनात एक वेदना जाणवली. जेव्हा माझा स्वतःचा पुत्र जन्मलेला नाही, तेव्हा या सृष्टीचे रक्षण कोण करणार? एके दिवशी माता पार्वतीने स्नान करताना आपल्या अंगावरील उठण्यापासून एक बालक तयार केला. त्यात प्राण फुंकले आणि तो बालक जिवंत झाला. तेच बालक म्हणजे श्री गणेश. मातीच्या प्रेमाने घडवलेला, आईच्या स्पर्शातून जन्मलेला आणि आईसाठी जगणारा पुत्र. पार्वतीने त्याला सांगितले, बाळा, मी स्नान करत आहे, कोणालाही आत येऊ देऊ नकोस. गणेशाने आज्ञा पाळली. त्यावेळेस भगवान शंकर तिथे आले, पण गणेशाने त्यांनाही आत येऊ दिले नाही. शंकर क्रोधित झाले आणि क्षणात गणेशाचे मस्तक छिन्न झाले. पार्वती देवी आक्रोश करू लागली. संपूर्ण सृष्टी हादरली. तेव्हा देवतांनी हस्तीचे मस्तक आणले आणि गणेश पुन्हा जिवंत झाले. तेव्हाच देवांनी वर दिला, हे गणेशा, तुझी पूजा सर्वात आधी होईल. पण ही कथा सर्वांना माहीत आहे. गणेश जयंतीच्या काही काळानंतर गणेश बालरूपात कैलासाच्या आसपास फिरत होता. तेव्हा त्याला एक दिव्य तेजस्वी वृद्ध भेटले. ते वृद्ध म्हणाले, बाळा, मला माहीत आहे तू कोण आहेस, पण तुला स्वतःची खरी अशी शक्ती माहीत नाही. तेव्हा गणेशजी गोंधळले, मी फक्त मातेचा पुत्र आहे. तेव्हा ते वृद्ध हसले, नाही बाळा, तू फक्त पुत्र नाहीस, तू आहे सृष्टीच्या संतुलनाचा आधार. गणेशांनी विचारले, मग मला का अज्ञानात ठेवले आहे? तेव्हा ते वृद्ध म्हणाले, कारण अजून तुझी परीक्षा बाकी आहे. आणि ते अदृश्य झाले. त्याच रात्री कैलासावर एक विचित्र अंधार पसरला. ना चंद्राचा प्रकाश, ना देवतांची शक्ती कार्यरत. देवतांची शक्ती शोषली जाऊ लागली. ऋषींनी ध्यानात पाहिले, पाताळातील तमो राक्षस जागृत झाला आहे. हा असा असुर होता जो प्रकाश गिळून टाकत असे, जो मंत्रांनाही निष्प्रभ करत असे. देवता भयभीत झाल्या. शंकर ध्यानातून बाहेर आले, पण काहीतरी अडथळा होता. गणेशांनी सगळं पाहिलं, पण त्याला त्या वृद्धाचे शब्द आठवत होते, तू संतुलन आहेस. तो पार्वती मातेकडे गेला, आई, मला सत्य सांग, मी कोण आहे? पार्वती भावुक झाली, तू माझ्या प्रेमातून जन्मलेला आहेस, पण तुझ्यात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आहे. गणेश ध्यानात बसले. माघ महिन्याची ती शुक्ल चतुर्थी होती. आकाशात दिव्य कंपन जाणवत होते. गणेशाच्या आजूबाजूला प्रकाशाचा वलय तयार झाला आणि त्या क्षणी तो वृद्ध पुन्हा प्रगट झाला. आज तुझी दीक्षा पूर्ण झाली आहे. तो वृद्ध म्हणजे स्वतः काळरूप महादेव. तेव्हा गणेश पाताळात उतरले. तिथे काळोख इतका गडद होता की प्रकाशाचा एक कणही टिकत नव्हता. तो राक्षस गरजला, देवतांनो, तुमचा अंत जवळ आला आहे. तेव्हा एक सौम्य पण तेजस्वी आवाज आला. अंत अज्ञानाचा होतो, प्रकाशाचा नाही. तो आवाज गणेशाचा होता. लढाई सुरू झाली, पण ही तलवारीची नव्हती, ही होती चेतनेची, ज्ञानाची, आत्मबोधाची. गणेशाने ओम असा उच्चार केला. तो एकच मंत्र, पण त्यात संपूर्ण ब्रह्मांडाचे कंपन होते. तो राक्षस वितळू लागला आणि शेवटी नाहीसा झाला. तेव्हा देवतांनी गणेशाला वंदन केले. ब्रह्मदेव म्हणाले, तू सृष्टीचा आरंभ आहेस. विष्णू म्हणाले, तू सृष्टीचा पालन आहेस. शंकरजी म्हणाले, तू सृष्टीचं लय आहेस. तेव्हाच निश्चित झाले, माघ महिन्यातील ही चतुर्थी गणेश जयंती म्हणून अमर होईल.
कारण या दिवशी मन शुद्ध होते, अज्ञान नष्ट होते, संकटावर विजय मिळतो, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, कार्यसिद्धी प्राप्त होते. म्हणूनच या दिवशी उपवास, संकष्टी व्रत, दुर्वा अर्पण, मोदक नैवेद्य, ओम गण गणपते नमः जप हे अत्यंत फलदायी मानले जाते. ही फक्त कथा ऐकण्यासाठी नाही, ही कथा आहे स्वतःच्या आत असलेल्या गणेशाला जागृत करण्यासाठी. कारण जेव्हा मन अडखळते तेव्हा गणेश आठवा, जेव्हा अंधार दाटतो तेव्हा गणेश आठवा, जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा गणेश आठवा. तो बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. मंडळी, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.